नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की खूप लोक कमेंट करत आहे की ट्रॅक्टर चालूमध्ये बंद पडल्यावर ते स्टार्ट कसं करायचं. काही काही लोकांचं काही प्रॉब्लेम असे आहे की ट्रॅक्टर चालू असताना डायरेक्ट अचानकच बंद पडून जातं. तर ते बंद का पडतं त्याचं कारण कोणाला माहीत आहे का? तर ते कसं चालू करायचं, तुमचा प्रॉब्लेम काय आहे ट्रॅक्टरमध्ये, तुम्ही रेग्युलर तुमचा ट्रॅक्टर चालू आहे, तुमचा प्रॉब्लेम काय आहे काय नाही हे तुम्हाला कसं कळेल. तर आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे. तर आज या व्हिडिओत तुम्हाला सांगण्यात येतं की ट्रॅक्टर बंद पडल्यावर त्याला चालू कसं करायचं. सगळ्यात पहिले ट्रॅक्टर उभं करायचं. सगळ्यात पहिले त्याच्यात फिल्टरचं पाणी आहे की नाही ते बघून घ्यायचं. हे बघा, जाणून दाखवतो. हे बघा, इथे फिल्टरचं पाणी दिसतं. याच्यात पाणी आहे की नाही ते बघून घ्यायचं. नंतर दुसरा विषय, इथे जाळी राहते आतून, ह्या आतली जाळी बघून घ्यायची, तिच्यात कचरा वगैरे अटकलं की नाही, त्याच्यानं ते गरम होत असतं. आणि तिसरा विषय, यात ऑइल आहे की नाही ते बघायचं. आणि चौथा विषय, इथले फ्यूज बघायचे. इथले फ्यूज जर असले पूर्ण, एक अर्धा फ्यूज कटेल असतो, त्याने बी प्रॉब्लेम येते. तिथले जर फ्यूज असले पूर्ण तर ते बघून घ्यायचे. फ्यूजमुळं मी काही थोडीफार अडचण येत असते, फ्यूज बघून घ्यायची तुम्ही. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की तुमचं ट्रॅक्टर का बंद पडतं चालूमध्ये. इथं एक कनेक्शन असतं या साईडला. ट्रॅक्टर कोणतं बी असो, कोणत्या बी कंपनीचं असलं तरी ह्या साईडनं, सायलेन्सरच्या साईडनं एक कनेक्शन असतं. हे बघा, हा एक कनेक्शन असतं आणि अजून एक कनेक्शन असतं. आतलं दिसलं की तुम्हाला, हे आतलं कनेक्शन. हे दोन वायरं बघायचे. आणि इथलं एक कॉक, इथली एक चाळणी आणि ही एक चाळणी, हे दोन शेवटचं हे दोन बघून घ्यायचं. तुम्हाला कधीच अडचण येणार नाही की ट्रॅक्टर तुमचं बंदच पडणार नाही कधी ते दोन बघितल्यावर. एक तर तुमचं ट्रॅक्टर बंद पडायचं कारण इथं एक तर चाळणीमध्ये कचरा अटकला असेल, नाहीतर इथली चाळणी खराब झाली असेल, नाहीतर हे वायर लूज झाले असेल, नाहीतर फ्यूज काटला असेल. या 3-4 विषयमध्येच तुमचा अटकला आहे, बाकी काही नाही. तुम्ही विनाकारण बेजार होतास, बाकी काही नाही. हे सेल्फचा वायर आहे. इथं बी थोडंफार काहीतरी बघून घ्यायचं. हे विषय असा आहे की इथं चार्जिंग होत नाही बॅटरीमध्ये, तर इथला बी एक वायर आहे, तर त्याने बी प्रॉब्लेम येत असते चालू यासाठी. चालूमध्ये बंद व्हायचं कारण तेच आहे. आणि याच्यातलं फिल्टर पाणी बघत राहायचं, वारंवार बघत राहायचं. इथं चाळणीवर ध्यान ठेवायचं ट्रॅक्टरच्या, तेव्हाच्या ट्रॅक्टरची कंडिशन चांगली असते. तुमचं ॲव्हरेज पण, तुमचं ट्रॅक्टर ॲव्हरेज का देत नाही त्याचा प्रॉब्लेम बी हाच आहे. ही एक चाळणी आणि इकडं ऑइल. हे ऑइलिंग बघायची टायमा. ते ॲव्हरेज त्याने चांगलं चालतं आहे, ॲव्हरेज चांगलं देतं आहे ते ट्रॅक्टर. बाकी सांगण्यात एवढंच येत आहे की तुम्ही बघून घ्या, ट्रॅक्टरची कंडिशन चांगली आहे. ठीक आहे, चालतं.